महात्मा गांधी विद्यालय काले शाळा मौलीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा आणि या सोहळ्याचे उद्घाटक रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब हे विचारपीठाकडे दाखल होत आहेत। जोरदार टाळ्यांनी आपण माननीय पवार साहेब अपराजित योद्धा या योद्ध्याचं स्वागत आपण करूयात। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, अध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा आणि सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की कृपया आपण स्थानापन्न व्हावं। आदरणीय व्यासपीठ, आज 22 सप्टेंबर रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती। या जयंतीच्या निमित्तानं मी प्रथम कर्मवीर अण्णांना अभिवादन करतो। आज या ठिकाणी नूतन इमारत बांधकाम उद्घाटन सोहळा या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, अध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दळवी साहेब, चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा, माननीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, माननीय ॲडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब, माननीय खासदार श्रीनिवास पाटील साहेब, माननीय खासदार रामसिंग ठाकूर साहेब, म्हस्के साहेब, संस्थेचे सचिव माननीय विकास देशमुख साहेब, माननीय सचिव संजीव पाटील साहेब, विभागीय चेअरमन रयत शिक्षण संस्था मध्य विभाग सातारा, माननीय आमदार विश्वजित कदम साहेब, माननीय आमदार बाळासाहेब पाटील साहेब, माननीय प्रभाकर देशमुख साहेब, माननीय ॲड रवींद्र पवार साहेब, माननीय डॉक्टर सदाशिव कदम साहेब, माननीय जे के बापू, माननीय विठ्ठल शिवणकर साहेब, माननीय शिवलिंग मेनकुदळे, माननीय BN पवार सर सहसचिव माध्यमिक रयत शिक्षण संस्था सातारा, माननीय डॉक्टर राजेंद्र मोरे, माननीय नवनाथ जगदाळे आणि माननीय डॉक्टर मोहन राजमाने, सर्वांचं प्रथम मी विद्यालयाच्या वतीनं तसेच रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। जोरदार टाळ्यांनी आपण या सत्काराला अनुमोदन देऊयात। स्नेहवस्त्र आणि पुष्पगुच्छ आणि पवार साहेबांचं आवडतं वाचन या वाचनासाठीचं पुस्तक। माझ्या कानावर एक गोष्ट आली, इथं संस्थेच्या कामासाठी अहोरात्र त्यांनी कष्ट केलेले विकास पाठी मला चाली वाजू नका। त्यांनी एक निर्धार केला होता की एक काम लवकर होत नाही मी दाढी करणार, आणि म्हणून त्यांनी दाढी राखली। आता काम झालं इथे, हा कार्यक्रम संपला की कराडमध्ये जाऊन दाढी करून या, दिलेला शब्द फार। साहेब, आपण सांगितलेला आत्ता जो पण आहे 12 वर्षापासून पण करतोय तो आज पूर्ण केलाय, आज दाढी काढतोय। जोरदार टाळ्यांनी आपण या सत्काराला अनुमोदन देऊयात। ज्यांच्या नावातच विकास आहे आणि या शाळेच्या विकासात ज्यांनी अनमोल असा सिंहाचा वाटा दिला ते माननीय विकास पाटील साहेब यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे। मी निमंत्रित करतोय माननीय विकासजी पाटील सदस्य स्कूल कमिटी यांना की कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटक, ज्या रयत माऊलीचं स्वप्न, ज्या शाळा माऊलीचं स्वप्न आपण खऱ्या अर्थानं
2012 पासून पाहिलं, इथं श्रीनिवास पाटील साक्षीला बसलेले आहेत. पाटील साहेब, तुम्हाला मी आठवण करून देतो, व्यासपीठ पण हे होतं, जागा पण ही होती. 2012ला ज्यावेळी अण्णांचा 125वा जयंती सोहळा होता, नुसतंच कॉलेज पूर्ण झालं होतं आणि शरदचंद्रजी पवार साहेबांनी कुंभोजला 5 कोटी रुपये दिले होते. मनात रुकरुक होती, कुंभोजला जर अण्णांचा जन्म होत असेल आणि शरद पवार साहेब जर तिथं 5 कोटी रुपये देत असतील आणि ज्या गावामध्ये रयत शिक्षण संस्था स्थापन झाली त्या गावाला काय चिमुरडा होतो, बावडा होतो, लोकांना वाटायचा हा येडा आहे, हा काय पण बोलत असतो. पण साहेब, त्या दिवसापासून सातत्यानं बॅरिस्टर पी.जी. पाटलांचं तुम्ही उदाहरण दिलं होतं आणि माझ्याही वडिलांचं नाव पांडुरंग पाटील होतं. तुम्ही सांगितलं होतं साहेब, पांडवाचंही पोरगा आहे विकास पांडुरंग पाटील, हे तुम्ही नाव स्टेजवरती घेतलं होतं. तो हाच विकास पाटील 12 वर्षानंतर या स्टेजवर शाळा माऊलीचं स्वप्न पूर्ण करू शकला, या सगळ्यांच्या साथीमुळं. 31 ऑगस्ट 2018ला संस्थेला भेटलो, संस्थेला 50 लाख जाहीर केले. 22 सप्टेंबर 2018ला म्हणजे बरोबर आजपासून मागच्या 6 वर्षापूर्वी शरदचंद्रजी पवार साहेबांना भेटलो. फक्त आणि फक्त 3 मिनिटांमध्ये शरद पवार साहेबांनी आपल्या शाळा माऊलीसाठी 1 कोटी रुपये जाहीर केले. 1 कोटी देताना साहेबांनी सांगितलं होतं की काले ग्रामस्थांनी किमान 20 लाख रुपये गोळा करा. साहेब, 20 लाख रुपये नाही गोळा केले, कुणाच्या दारात गेलो नाही, कुणाला घरात जाऊन 1 रुपया मागितला नाही. फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, जो आमचा देणगीदार आम्हाला देणगी देईल त्याच्या पोस्ट आपण व्हायरल करत राहिलो. आमच्या फक्त माजी विद्यार्थ्यांनी देणगी दिली नाही साहेब. आपल्या तालुक्यातल्या मुर्टी मोरगाव मधल्या काही विद्यार्थ्यांनी अशी देणगी दिली की रयत शिक्षण संस्थेची स्थापना काले गावात झाले म्हणून आम्ही देणगी देतोय. फक्त आपल्याला आजी माजी विद्यार्थ्यांनीच नाही तर रयत शिक्षण संस्थेवर प्रेम असणाऱ्या प्रत्येक माणसाने यासाठी देणगी दिली आहे. उपक्रम असतील, कुठल्याही शालेय उपक्रम असतील, ते चांगल्या पद्धतीने राबवत गेलो. विविध उपक्रम, 15 ऑगस्ट आला तर शाळेला मदत, एक देश सेवा, गुढीपाडवा आला तर गुढीपाडव्याचा गोडवा, शाळेला देऊया मदतीचा गोडवा, असे विविध उपक्रम करत गेलो. अक्षरशः कदम साहेब, तुम्ही आता माझं कौतुक केलं. मला सांगायला अभिमान वाटतो की आपण माणसाच्या शुभकार्यामध्ये जाऊन देणगी आणू शकतो. पण आमच्या गावातल्या साहेब लोकांनी वर्ष श्राद्धाला सुद्धा देणग्या दिल्या. आईचं 13वं असेल, वडिलांचं 13वं असेल, लोकांनी घरी बोलावलं. विकास, आज माझ्या मुलीचं लग्न आहे, मुलाचं बारसं आहे, मुलीचं बारसं आहे, मुलाचा लग्न सोहळा आहे, मुलीचा लग्न सोहळा आहे. असं करत 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 साहेब तुम्ही शब्द दिला होता की खाले ग्रामस्थांनी किमान 20 लाख रुपये गोळा करा. साहेब, तोही शब्द पुढे पाळला आणि तब्बल 72 लाख रुपये उभे केले. साहेब, यामध्ये खऱ्या अर्थानं 57 लाख रुपये ही आर्थिक मदत आहे आणि 14 लाख रुपयांची ही वस्तुरूपी मदत आहे. यासाठी माझ्या पाठीशी माझा उभा राहणारा माझा मित्र स्वर्गीय संतोष गुरव, कोरोनाच्या काळामध्ये त्याचं निधन झालं, आमचे महादेव देसाई बापू असतील, हे सर्वजण पाठीशी राहिले. कधी थांबलो नाही, कधी खचलो नाही. अनेक अनंत अडचणी आल्या साहेब, कधी सुद्धा मागं बघितलं नाही आणि काम करत राहिलो. आत्ताच मला चेअरमन साहेबांनी आमचं बोलणं व्हायचं, गेल्या वर्षी चेअरमन साहेब आले, काम पाहिलं, वेळोवेळी फोनवर बोलणं व्हायचं आणि सांगायचे, साहेब विकास तू थांबू नकोस, काम करत राहा, तुला काही कमी पडणार नाही. फेसबुक आणि व्हॉट्सअप असेल, फक्त आणि फक्त सांगतो, काले ग्रामस्थ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ही इमारत उभी राहिले. विकास पाटील फक्त एक निमित्त आहे आणि या निमित्ताला तुम्ही सर्वजण पाठीशी उभे राहिलात म्हणून आणि म्हणूनच ही इमारत उभी राहिली. एकटा विकास पाटील काहीच करू शकलेला नाही, तुम्ही होता म्हणून झालेला आहे. जाता जाता मी एवढंच म्हणेन, 12 वर्षाचा अखंड तप केला आणि 12 वर्षाच्या अखंड तपामध्ये देशाच्या नेत्याची मला साथ मिळाली आणि तो देशाचा नेता, सह्याद्रीचा नेता आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे पाठीशी उभे राहिले म्हणून हे शाळा माऊलीचं स्वप्न पूर्ण करू शकलो. समोर माझी आई बसले. साहेब, सांगायला तुम्हाला मला अभिमान वाटतं, झोपेल तेवढीच डोक्यात शाळा नसते. सतत आईनं मला ते एकच सांगितलं होतं, तिकडं राहा, तू शाळेतच राहा, घरला येऊ नको, तिकडंच एखादी खोली बांध. एवढा प्रचंड वेळ साहेब शाळेसाठी देऊ शकलो. एवढी भव्य दिव्य फक्त इमारत नाही बांधली, आधुनिक सेवा सुविधा उभ्या केल्या. प्रत्येक वर्गात CCTV असेल. साहेब, दुर्दैवाने एक टॉयलेट नव्हतं आमच्या शाळेला, आज 17 टॉयलेट झाली. हे सांगण्यासारखी आम्हाला अभिमानाची गोष्ट वाटते. इथं बसलेल्या प्रत्येकानं पाठीशी उभे राहिले म्हणून आणि म्हणूनच ही इमारत उभी राहिली. जाता जाता मी एवढंच म्हणेन, संपलो नाही, संपणार नाही, संपलो नाही, संपणार नाही, खचलो नाही, खचणार नाही. तुम्हा सर्वांचा पाठीवर हात आहे, कर्मवीर अण्णांच्या विचारांची साथ आहे. कधीही कितीही येऊ देत अडथळे, थांबलो नाही, थांबणार नाही, थांबलो नाही, थांबणार नाही. जाता जाता
इथं बसलेल्या प्रत्येक देणगीदाराचा, आजी माझी विद्यार्थ्याचा, खाऊचे पैसे देणाऱ्या माझ्या बालचमुकल्यांचा मला नतमस्तक होऊन तुमचे आभार मानायचे. या विकास पुरुषासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. धन्यवाद. यानंतर विनंती करतोय कर्मवीर अण्णांचे नातू रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन आणि पदसिद्ध संघटक माननीय डॉक्टर अनिलजी पाटील साहेब यांना की कृपया आपण आपले मनोगत व्यक्त करावे. वर्ष होतं 11 जानेवारी 1911ला कोल्हापूरला सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. भास्करराव जाधव अध्यक्ष झाले, अण्णासाहेब लठ्ठे सेक्रेटरी झाले आणि दरवर्षी सत्यशोधक समाजाची जी अधिवेशनं होत होती, या अधिवेशनाचा एकच उल्लेख होता की बहुजन समाजाला जर पुढं आणायचं असेल तर शिक्षणाखेरीज पर्याय नाही. जलसे करणं, वर्तमानपत्रात लिहिणं, मोर्चे काढणं याच्यामुळं बहुजन समाज पुढे येणार नाही. बहुजन समाज पुढे यायचा असेल तर शिक्षणाखेरीज पर्याय नाही. हे ज्यावेळी दिसलं त्यावेळी काले हे गाव जे आहे ते सत्यशोधक समाजाच्या विचारांचं गाव आहे आणि म्हणून 25 नोव्हेंबर 1919ला काल्याला सत्यशोधक समाजाचं अधिवेशन झालं गेलं. केशवराव बागडे हे त्याचे अध्यक्ष होते, प्रबोधनकार ठाकरे होते, माधवराव बागल होते, रघुनाथराव खाडीलकर होते, भास्करराव जाधव होते, अण्णा होते. ही सगळी मंडळी म्हणजे हुज हू त्या काळातली सर्व राजकीय क्षेत्रातील ही दादा मंडळी आणि नंतर शेका पक्षातली सुद्धा ही दादा मंडळी तिथं हजर झाले आणि त्या सगळ्यांनी 2 दिवसाच्या मंथनामध्ये एक बाहेर काढलं की बहुजन समाजाला सुधारायचं असेल तर शिक्षण संस्था काढली पाहिजे आणि त्यासाठी शिक्षण संस्था ही काढावी असं तिथं ठरलं गेलं. आणि दुसरा ठराव झाला गेला, त्या शिक्षण संस्थेला नाव द्यावं रयत. रयत या शब्दाचा अर्थ काय आहे? 1676मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सर्व अधिकारी वर्ग जो होता त्या अधिकारी वर्गाला एक ऑर्डर दिली होती, ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण GR म्हणू. रयतेच्या भाजीच्या देठालाही सुद्धा हात लावू नका. रयत या शब्दाचा अर्थ सर्वसामान्य माणूस आणि तोच रयत शिक्षण संस्थेचा रयत हा शब्द काल्यामध्ये जन्मला आणि इथून पहिल्यांदा पहिली एक दोंडेवाडीला पहिली आपण प्राथमिक शाळा काढली, रात्रशाळा काढली आणि इथं जे बोर्डिंग बघतोय ते बोर्डिंग आपण उभं केलं. आणि याचा सगळा जो कारभार जो होता तो स्थानिक लोकांच्याकडे होता. त्याच्यामध्ये दाजी पाटील होते, नरू काका खोत होते, भाऊराव चौगले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बागल गुरुजी होते तुमचे. आणि त्याच्यानंतर 4 ऑक्टोबरला ही रयत शिक्षण संस्थेच्या नावाने इथे हे स्थापना झाली गेली. आणि त्याचवेळी अण्णा त्याच्यानंतर काल्याला आले, ते जवळजवळ 20 वर्षांनी आले. मे 1948मध्ये ग्रँट बंदी झाली होती. संस्थेच्या सर्व ग्रँट्स बंद झालेल्या होत्या आणि त्यावेळी काल्यामधनं या रयत शिक्षण संस्थेच्या मदतीसाठी अण्णांनी हाक दिली गेली. अण्णा दुपारी 2:30 वाजता इथंच आले. इथंच आपल्या देवळामध्ये 250 कार्यकर्त्यांची त्यांनी मिटिंग घेतली आणि संध्याकाळी 40 बैलाच्या रथामध्ये अण्णांनी मिरवणूक काढली गेली. आणि अण्णांनी एक शब्द मांडला की बहुजन समाजासाठी काय पाहिजे असेल तर शिक्षण पाहिजे आणि या गावामध्ये मी महात्मा गांधींच्या नावानं यावर्षी मी शाळा काढणार आहे, म्हणून तुमच्या शाळेचं नाव महात्मा गांधीच्या नावाने ही शाळा काढली गेली. त्याचवेळी त्याने एक प्रश्न, त्यावेळेच्या बाळासाहेब खेर आणि मोरारजींना एक प्रश्न विचारला गेला. ब्रिटिशांच्या काळामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये हटसन नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता, त्याच्यावर खुनाचा हल्ला झाला तरीही फर्ग्युसन कॉलेजची ग्रँट बंद झाली नव्हती का डेक्कन कॉलेजची ग्रँट बंद झाली नव्हती. पण केवळ महात्मा गांधींचं निधन झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेनं दंगली होऊ नयेत म्हणून प्रयत्न केला. त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेची ग्रँट बंद का केली तुम्ही? अण्णांनी हा प्रश्न विचार संपूर्णपणे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आणि जाहीरपणे याच भूमीमध्ये इथं सांगितलं. गेले 52 दिवस मी महाराष्ट्रामध्ये हिंडतो आहे. 52 दिवसामध्ये 52 खंडी धान्य आणि 52,000 रुपये मी जमवलेले आहेत आणि यासाठी मी तुमच्या गावाच्यासाठी आता शाळा सुरू करणार आहे. तुमच्याकडनं मला जमीन आणि आर्थिक मदत पाहिजे. अशीच मीटिंग होती आणि याच मीटिंगमध्ये तिथं गावानं 6,000 रुपये देण्यात ठरवलं. त्यातले 5,850 रुपये जागेवर दिले आणि त्याच्यातून ही शाळा पहिली उभी झाली तुमची. आणि इथं मुल्लासाहेब आहेत, देवाप्पा चौगले आहेत, अशी या शाळेची नंतरचा हा सगळा आहे.
आणि आज महाराष्ट्राला संपूर्णपणे किंवा सत्यशोधक आणि आजच्या ही जी सगळी सामाजिक राजकीय परिस्थितीमध्ये आहे त्याचं कुठंतरी उत्तर मिळणार असेल तर ते काल्यामध्ये मिळणार आहे, ते सत्यशोधकाच्या समाजाच्या एकंदर नेतृत्व मिळणार आहे. आणि त्यांनी जी वागणूक अण्णांना दिली गेली सत्य जाती धर्माचा विचार न करता सर्व जाती धर्माची मुलं एकत्रित राहिली पाहिजे, एकत्रित जेवली पाहिजे, एकच पंगत असलं पाहिजे आणि सर्वांना एकच चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि तोच ध्येय घेऊन या रयत शिक्षण संस्थेची माननीय पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली ही पुढची वाटचाल आहे. आताच बऱ्यापैकी चर्चा झालेल्या आहेत. उरलेल्या ज्या गोष्टी ज्या सर्व काही या शाळेसाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जे काही संस्था आपल्याला उपलब्ध करून देणार आहे ते माननीय दळवी साहेब आणि पवारसाहेब आपल्यासमोर बोलतील. परत एकदा मला आपल्यासमोर बोलण्याची एक संधी दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती करतोय रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांतजी दळवी साहेब की कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. या कार्यक्रमासाठी साहेब या ठिकाणी आले आणि साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं. हा सर्वात आनंदाची बाब आहे. आज 22 सप्टेंबर आहे. 22 सप्टेंबर 137वी कर्मवीर अण्णांची जयंती आहे. जयंतीचा आज मुख्य कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या मुख्यालयामध्ये संपन्न झाला साहेबांच्या अध्यक्षतेखाली. आणि आज काले या गावाच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाची बाब आहे की 22 सप्टेंबर दिवशीच कर्मवीर जयंतीच्या दिवशीच या शाळेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी साहेबांनी संमती दिली आणि आज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणा सर्वांच्या वतीनं साहेबांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्या काही शाखा आहेत त्या शाखेमध्ये ज्या काही उत्कृष्ट इमारती आहेत त्या आता उत्कृष्ट इमारतीमध्ये काल्याच्या ह्या नवीन इमारतीचा समावेश झाला आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. म्हणून सर्व इथल्या ग्रामस्थांना, देणगीदारांना, आणखी विद्यार्थ्यांना मनापासून मी इथं धन्यवाद देतो. मगाशी आल्यानंतर काल्यामध्ये जिथं पहिल्यांदा रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली, जिथं कामकाज सुरू झालं, त्या हॉस्टेलला साहेबांनी भेट दिली. कर्मवीर भाऊराव पाटील चौकामध्ये अण्णांच्या पुतळ्यांना साहेबांनी हार अर्पण केला आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. उद्घाटन केल्यानंतर कार्यालयामध्ये बसून विकास पाटील, आणखी प्राध्यापक, मुख्याध्यापक श्री नांगरे यांनी या इमारतीच्या बांधकामापूर्वी काय परिस्थिती होती, आता ही बदललेली इमारत कशा प्रकारची आहे, तिथे काय काय सुविधा या काल्यामधल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत, या परिसरातल्या पंचक्रोशीतल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत, त्याच्या बाबतीमध्ये सर्व अतिशय चांगल्या पद्धतीचं सादरीकरण केल्यानंतर भविष्यामध्ये सुद्धा अजूनही काय व्यवस्था या ठिकाणी होण्याची आवश्यकता याच्या बाबतीमध्ये काही तिथं अपेक्षा व्यक्त केल्या. साहेबांच्या समोर सादरीकरण करत असताना असं सांगण्यात आलं की या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक सभागृह असण्याची आवश्यकता आहे, आणखी 2 वर्गखोल्या असण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे कार्यालय, स्टाफ रूम, लॅबॉरेटरीज, ग्रंथालय, त्यानंतर संगणक कक्ष आणि इतर काही सुविधा या शाखेमध्ये असण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी साधारणपणे 1 कोटी रुपयाचा निधीची आवश्यकता, अशा प्रकारचं सादरीकरण मुख्याध्यापक आणखी विकास पाटील यांनी त्या ठिकाणी केलं. या संबंधामध्ये कशा पद्धतीनं निधी उपलब्ध करून देता येईल, आज 22 सप्टेंबर आहे, अण्णांची जयंती आहे, इथं रयत शिक्षण संस्थेची सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळं इथपर्यंत जरी आपण आलो असलो तरी ही शाखा एक स्वयंपूर्ण असली पाहिजे, सर्वोत्कृष्ट असली पाहिजे, गुणवत्ता सर्वोत्कृष्ट असली पाहिजे. म्हणून या ठिकाणी काही कमीच राहता कामा नाही, अशा प्रकारची भूमिका आता चर्चेमध्ये माननीय अध्यक्ष शरद पवार साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केली. आणि मला खात्री आहे की आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जसं आपण पूर्वी साहेबांनी 20 लाख सांगितले आणि 57 लाख 75 लाख जमा केले, साहेबांनी परवाच डोरलेवाडीमध्ये काही लोकवर्गणी जमा केलेली आहे. आपल्याला सगळ्याला ऐका असेल, कालच लोकवर्गणी केलं. तुम्ही जर का आणखी काही लोकवर्गणी जमा करणार असाल तर साहेब आणि संस्था नक्कीच यामध्ये काही ना काही योगदान देईल. आणि या अनुषंगानं मी आपल्याला आश्वासित करतो की साहेब या संदर्भामध्ये आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करतील आणि पुढच्या वाटचालीच्या बाबतीमध्ये काय करता येईल हे पण आपल्याला सांगतील. मी आपणा सर्वांना मनापासून नवीन इमारतीच्या अनुषंगानं शुभेच्छा देतो. आत्तापर्यंत जे काही उत्कृष्ट कार्य इथं
संपन्न झालं विद्यार्थी घडवण्याच्या बाबतीमध्ये. इतक्या सगळ्या सुधारणा केल्यानंतर आम्ही आणखी खूप उंची गाठली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आणि आमचा सगळ्याचा सत्कार केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. रयत शिक्षण संस्थेची स्थापनेच्या नंतरचा 137वा हा आजचा स्वागताचा दिवस आहे. सामान्य माणसाच्या कुटुंबाच्या मुलामुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले करावेत यासाठी एक उलट दिसलेलं काम अण्णांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं. अण्णांच्या समोर काही व्यक्ती आदर्श होत्या आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांच्या सत्यशोधकी चळवळीच्या आणि प्रागतिक विचाराचा पुरस्कार करण्याचं काम अण्णांनी आपली जीवनरेषा म्हणून स्वीकारलेलं होतं. आणि या कामात यश यायचं असेल तर त्या काळामध्ये मुलं शिकली पाहिजे, त्यांच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले पाहिजेत, साधनं मिळाली पाहिजे. ही भूमिका त्यांनी अंतःकरणापासून स्वीकारली आणि त्यासाठी याची सुरुवात कुठे करावी या हेतूनं आज या गावाचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागेल. हे काव्यध्वंस गाव स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये संघर्ष करणारं स्वातंत्र्य सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. हा सगळा परिसर हा याबाबतीत लोका इतिहासाचा भाग झाला आहे. फेस असेल, आजूबाजूची गावं असतील, कावल्या असेल, या अनेक गावामध्ये शेकडो स्वातंत्र्य सैनिक त्या काळामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष करण्याच्यासाठी उभे राहिलेले होते. आणि तुमचं गाव असं आहे की या गावामध्ये 57 लोकांनी स्वातंत्र्य सैनिकाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आणि त्या संघर्षामध्ये सहभागी झाले. लोकांच्या जागृती करणं, सत्यशोधकी विचार सांगणं, तो लोकांच्यापर्यंत पोचवणं यासाठी अनेकांनी कष्ट घेतलेले होते. आणि त्याच संदर्भात शांताराम काकडे आणि या गावाचे सुपुत्र कैलासवासी इस्माईल मुल्ला या दोघांची आठवण या ठिकाणी करून देणं आवश्यक आहे. मुल्ला साहेबांनी आपल्या आयुष्याचा नंतरचा सगळा काळ हा अण्णांचा सहकारी म्हणून झोकून दिला. अनेक वर्ष त्यांनी अण्णांचे विश्वासी, त्यागी आणि निष्ठावान सहकारी म्हणून त्यांनी काम केलं. आणि त्या सगळ्या प्रयत्नातूनच आज या ठिकाणी हे विद्यालय सुरू करावं ही मागणी त्यांनी अण्णांच्याकडे केली होती आणि अण्णांनी ती मागणी पुरी केली. त्यातून या शाखेच्या या विद्यालयाचा जन्म झालेला होता. महात्मा गांधी या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी प्रयत्नाची फराकाष्ठा करणारे नेते होते. पण गांधीजींचं वैशिष्ट्य होतं, इंग्रज गेले पाहिजे पण नुसतं इंग्रज जाऊन चालणार नाही. लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं असेल तर त्यासाठी विधायक कार्यक्रम हा सुद्धा घेतला पाहिजे. आणि तो विधायक कार्यक्रम यशस्वी व्हायचा असेल तर शिक्षण याच्याकडे काही दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि त्याचं महत्त्व महात्मा गांधी सातत्याने सांगत असतात. त्यामुळे अण्णा
गांधीजींच्या विचाराचे प्रयोग होते आणि करून अण्णांनी हा निकाल घेतला की महात्मा गांधींच्या नावाने मी अनेक विद्यालय काढली आणि हा त्यांचा निर्धार त्यांनी पुरा करण्याच्या दृष्टीनं चंग बांधला. अनेक ठिकाणी शाखा महात्मा गांधींच्या नावाने काढल्या. त्या शाखेच्या मालिकेमध्ये काल्याची शाखासुद्धा ही अवश्य येते आणि ही शाखा महात्मा गांधींच्या नावाने सुरू करण्याचा हा निकाल त्यांनी घेतला होता. ती 1968 झाली. 1 ऑगस्टला ही शाखा या ठिकाणी सुरू झाली आणि आजपर्यंत उत्तम प्रकारचं काम आज या ठिकाणी हे करते. शिक्षण आणि त्याचा विस्तार त्याची गरज आहे. पण आत्ताच्या काळामध्ये नवीन आव्हानं येत आहेत आणि त्या आव्हानाला सामोरं जायचं असेल तर शिक्षणामध्ये गुणवत्ता आणि दर्जा याच्यातसुद्धा अधिक लक्ष घातलं पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून तंत्रज्ञान असो अन्य सगळं संशोधन असो या प्रकारची विचारधारा नव्या पिढीच्या मनामध्ये निर्माण व्हावी याची आज आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्हा लोकांचा प्रयत्न शिक्षण संस्थेच्या वतीनं आहे की आज काल्याला आपण हायस्कूलची वास्तू तयार केली. उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो आहे. अण्णांच्या जीवनाचा संबंध इतिहास या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला समजेल त्याची काळजी या ठिकाणी घेतली. पण हे सगळं करत असताना आणखीन काही गोष्टी करण्याची गरज आहे आणि ती करायची असेल तर त्यासाठी आणखीन काही सुविधा या ठिकाणी असण्याची गरज आहे. मला ही गोष्ट आठवते आपले आमदार बाळासाहेब फाटे यांच्या घरी एकदा मी करावले असताना काल्याचे काही लोक आले आणि त्यांनी इथं विद्यालयाच्या इमारतीशी संबंधित प्रश्न वाढला आणि त्यांनी सांगितलं की आपण काहीतरी करू आणि गावचे लोक काय करतात ते सांगा. आणि गावच्या लोकांनी पुढाकार घेतला आणि काही गोष्टींची पूर्तता केली तर बाकीच्या गोष्टी संस्था करेल आपण करू. मला आनंद आहे गावच्या लोकांनी पुढाकार घेतला. आमची अपेक्षा जी काय होती त्यापेक्षा अधिक रक्कम गोळा केली आणि त्यामुळं त्यांचं काम पूर्ण करण्याच्यासाठी बाकी जी आवश्यकता होती त्याची पूर्तता आम्ही लोकांनी संस्थेच्या माध्यमातून केली आणि त्यामधून आज ही सुंदर वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे. वास्तू चांगली आहे ही गोष्ट चांगली आहे. शिक्षक सेवा भाविकतेनं काम करतात याचा आनंद आहे. पण मुलं अनेक दृष्टीनं फुलं यशस्वी होतील अशा पद्धतीनं तयार केली पाहिजे. आणि ही पिढी तयार करायची असेल तर मग अनेक इतर उपक्रम ते हातामध्ये घेतले पाहिजे. आज संगणकाचं युग आहे. या ठिकाणी संगणक आहेच मुलांच्यासाठी पण ते संगणक जुने झाले. त्याच्यामध्ये आधुनिक संगणक देता येतील का? त्यासाठी आधुनिक प्रयोगशाळा करता येईल का? या ठिकाणी एक अतिशय चांगलं समग्र हे करावं अशी ग्रामस्थांची इच्छा आहे. त्याच्या संदर्भात काही करायला तयार आहेत. आम्ही संस्थेच्या वतीने त्याला आणखीन काय हातभार लावा काय या सगळ्या गोष्टी आम्हाला लोकांच्या निर्देशावर आहेत. पण मला एका गोष्टीचा आनंद आहे की काल हे गाव एखादं काम हातात घेतल्याच्यानंतर पूर्ण झाल्याशिवाय शांत राहत नाही, स्वस्थ बसत नाही. हा तुमच्या गावाचा लौकिक आहे. आणि त्यामुळं आता या संस्थेच्या शाखेमध्ये आणखीन ज्या काही सुधारणा करायच्या आहेत आणि त्या सुधारणा करण्याच्या संबंधीच्या भूमिकेची बांधणी विकास पाटील आणि आमच्या संस्थेचे शिक्षण शाखा प्रमुख यांनी आम्हाला लोकांच्या समोर केली. आणि आणखीन काही गोष्टी करायच्या आणि त्या सुधारणा करण्याच्यासाठी 50-1 लाख रुपयाची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी संस्थेच्या वतीनं आणि अन्य मार्गानं आम्ही 1 कोटी रुपये या कामाच्यासाठी उभं करून देऊ आणि ही सगळी कामं पुरी करून घेऊ हे या ठिकाणी सांगितले. मगाशी भाषण करताना विकास पाटलांनी एक अत्यंत चुकीची गोष्ट सांगितली आणि त्यांनी गोष्ट अशी सांगितली
की कुंभच्या किंवा अन्य ठिकाणच्या कॉलेजला संस्थेला आम्ही 5 कोटी जाहीर केले. ही वस्तुस्थिती नाही. मी पैसे जाहीर केले नाहीत. आम्ही एक गोष्ट अशी केली की महाराष्ट्र सरकार त्यावेळेला आम्हा लोकांच्या हातात होतं आणि महाराष्ट्र सरकारचे त्यावेळेचे अर्थमंत्री आजचे उपमुख्यमंत्री त्यांना आम्ही सूचना दिली की रयत शिक्षण संस्थेने एवढं मोठं काम केलं. त्या कामामध्ये काम करणाऱ्या या संस्थेचा सन्मान करायचा असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या संस्थेला एक मोठी निधी द्यायला हवी आणि त्याची तरतूद बजेटमध्ये करा आणि बजेटमध्ये करून त्या तरतुदीप्रमाणे ते पैसे द्यायची व्यवस्था करा. हा माझा सल्ला राज्य सरकारच्या अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी मान्य केला आणि बजेटमध्ये 5 कोटीची तरतूद केली आणि त्यापैकी 3 कोटी संस्थेकडे वर्ग केलेले आहेत. आणखी राहिलेले 2 कोटी राज्य सरकारकडून येणं बाकी आहे. आता थोडी परिस्थिती बदलली पण 2 महिन्यांनी तुम्ही परिस्थिती बदलाल त्यानंतर ही राहिलेली ज्या काही रक्कम आहे त्याची जी काही पूर्तता आहे ती आपण वसूल करू आणि या कामाच्यासाठी तिचा उपयोग करून घेऊ. एवढंच या ठिकाणी सांगतो. मी काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. एक चांगली वास्तू या ठिकाणी आली. मुलांना उत्तम प्रकारच्या शिक्षणाच्यासाठी सुविधा द्यावी आणि आणखीन काही आधुनिकतेचा आधार देऊन अधिक सुविधा या ठिकाणी देऊन आज देश पातळीवर आमच्या शाळेची बाहेर पडलेली मुलं मुली आपलं कर्तृत्व आणि बुद्धिमत्ता दाखवतील अशी त्यांची तयारी करून घेऊ ही खात्री तुम्हाला सगळ्यांना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.